औरंगजेब क्रूर नव्हता तर उत्तम प्रशासक होता. त्याच्या काळात भारतात अनेक मंदिरं बांधण्यात आली. सपाच्या अबू आझमींचं वादग्रस्त विधान राजकारण तापलं. प्रशांत कोरटकरची पत्नी पल्लवी कोरटकर नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर कोरटकरचा मोबाईल आणि सिम कार्ड जमा करणार. कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विधान परिषदेत विरोधकांचा गदारोळ. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर निर्णय घेणार मुख्यमंत्र्यांची माहिती. तर गोंधळानंतर कोकाटेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मुंडेंबाबत येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव. करुणा मुंडे प्रकरणी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान. करुणा मुंडेंना पोटगी देण्याचे कोर्टाने दिलेले आदेश. रायगड पालकमंत्रीपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता. पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादी तर दुसरी 2.5 वर्ष शिवसेनेला मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही असलेल्या भास्कर जाधवांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. आम्ही पद सोडलं तर विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेतेपद आम्हाला द्या, पटोलेंनी केली मागणी. स्वारगेट एसटी स्टँड बलात्कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. तर सुप्रिया सुळेंकडून स्वारगेट बस स्थानकात पाहणी. आरोपीला चौकात फाशी देण्याची मागणी. लाडक्या बहिणींना सरकारकडून महिला दिनाचं गिफ्ट. 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता. ज्ञानेश्वरी मुंडे यांचं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित. 1 महिन्यात आरोपींना अटक करण्याचं अप्पर पोलीस अधीक्षकांचं आश्वासन. दुचाकीला वाचवण्याच्या नादात एसटी बस उलटली. लातूर अहमदपूर मार्गावरील घटना. बसमधील 20 प्रवासी गंभीर जखमी.